एका राज्याचा विकास नेमका कशाने होतो? जनतेच्या विश्वासाने की कायद्याच्या धाकाने? श्रद्धेच्या महाराष्ट्रात विकास घडतोय, पण जनतेला विश्वासात घेऊन की कायद्याचा धाक दाखवून? एका बाजूला प्रगतीची स्वप्न दाखवली जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला जमिनी गमावणारे लोक, बदलणारी गावं आणि अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. हा विकास खरंच जनतेसाठी आहे की त्यामागे काहीतरी वेगळेच वास्तव दडले? कायद्यांच्या कागदावर सगळं स्पष्ट दिसतं, पण ग्राउंड रिॲलिटीमध्ये तेच सत्य आहे का? आमचा उद्देश कोणावर आरोप करणं नसून उपलब्ध डॉक्युमेंट, रिपोर्ट आणि माहितीच्या आधारावर प्रत्येक प्रकल्पाची दुसरी बाजू समजून घेणं आहे. कारण विकास फक्त दिसण्यात नसतो, तर त्यामागचं सत्य, परिणाम व भविष्य समजून घेण्यात असतो. म्हणूनच आजचा आपला विषय आहे विकास जनतेच्या विश्वासाने की कायद्याच्या धाकाने. दर्शक हो नमस्कार, मी चैतन्य ताठे आपले यूट्यूब चॅनल द डॉक्युमेंट स्पीक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विकास म्हणजे काय? एका गावात सकाळ होते. सकाळी सकाळी शेतकरी आपल्या शेताकडे निघतो, विद्यार्थी शाळेकडे निघतात, दुकानदार दुकान उघडतो आणि एखादा अधिकारी त्याच्या ऑफिसमध्ये या गावच्या नकाशावर एक रेष ओढतो. होय, फक्त एक रेष, पण त्या रेषेमुळे बदलू शकते हजारो लोकांचे आयुष्य. कारण ती रेषा असू शकते एका नव्या महामार्गाची, एका धरणाची, एका औद्योगिक कॉरिडॉरची किंवा एखाद्या मोठ्या विकास प्रकल्पाची. सरकार त्याला विकास म्हणते, काही लोक त्याला प्रगती म्हणतात, तर काहींसाठी ते विस्थापन असते. भारतासारख्या घनदाट लोकसंख्येच्या देशात जमीन म्हणजे केवळ माती नसते, ती असते उपजीविका, परंपरा, आठवणी आणि ओळख. एका शेतकऱ्यासाठी जमीन म्हणजे त्याचा व्यवसाय, एका आदिवासीसाठी ती संस्कृती, एका गावासाठी ते अस्तित्व. म्हणून जेव्हा विकासासाठी जमीन घेतली जाते, तेव्हा सरकार फक्त जमीन घेत नाही, ते एका समाजाच्या आयुष्याला स्पर्श करत असते. लोकशाहीमध्ये सरकार जनतेने निवडलेले असते, म्हणून सरकार एखादा प्रकल्प मंजूर करते तेव्हा ते जनतेच्या वतीने निर्णय घेत असल्याचा दावा करते. पण लोकशाही फक्त मतदानाचे नाव नाही. लोकशाही म्हणजे संवाद, सहभाग आणि संमती. जर एखाद्या गावातील बहुसंख्य लोक एखाद्या प्रकल्पाला विरोध करत असतील, तर काय करायचं? प्रकल्प थांबवायचा की राष्ट्रीय हितासाठी पुढे न्यायचा? हा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही, कारण दोन्ही बाजूंकडे मजबूत युक्तिवाद असतात. विकासाला विरोध करणारा प्रत्येक नागरिक हा विरोधी असतो का? तर याचं उत्तर आहे नक्कीच नाही. अनेकदा लोकांचा प्रश्न हा विकासाबद्दल नसतो, प्रश्न असतो त्याच्या प्रक्रियेबद्दल. माझीच जमीन का? भरपाई किती? पुनर्वसन कुठे? माझ्या मुलांचं काय? माझ्या उपजीविकेचं काय? जेव्हा या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा विरोध निर्माण होतो. आणि हा विरोध केवळ भावना नसतो, तो लोकशाहीचा भाग असतो. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच संवेदनशील विषयाचे सत्य जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विकासाची गरज काय? सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हे प्रकल्प का आणले गेले. पहिली बाजू आहे पायाभूत सुविधांची. पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, शिर्डी असेल, सिद्धिविनायक मंदिर असेल, ही सगळी महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेची श्रद्धास्थाने आहेत. आषाढी वारी असो किंवा कार्तिक वारी असो किंवा नवरात्र उत्सव असो, गणपती उत्सव असो, अन्यथा महाराष्ट्रातील कोणतेही मोठे सण असो, या सर्वच ठिकाणी कोट्यावधी भाविक येत असतात. एवढ्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करणे, चेंगराचेंगरी सारख्या दुर्घटना टाळणे आणि भाविकांना स्वच्छ व सुंदर परिसर देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच काशी विश्वनाथ किंवा महाकाल कॉरिडॉर
च्या धर्तीवर महाराष्ट्रातही मंदिर कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आले आहेत. पंढरपूर महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत येतात. सरकारचं म्हणणं, आम्ही पंढरपूर कॉरिडॉरमुळे यात्रेकरूंना चांगल्या सुविधा देऊ, रस्ते रुंद होतील, वाहतूक सुधारेल, पर्यटन वाढेल. तुळजापूरमध्येही अशाच प्रकारचा कॉरिडॉर प्रस्तावित आहे. तर दुसरीकडे पुणे, पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी पुरंदर विमानतळ हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. लोहगाव विमानतळ हे लष्कराच्या ताब्यातील विमानतळ. तिथे अनेक मर्यादा आहेत. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास उद्योग, आयटी क्षेत्र, कृषी मालाची निर्यात आणि जागतिक कनेक्टिव्हिटी वाढेल. यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळेल. राज्याच्या आर्थिक आणि धार्मिक पर्यटनाला देखील गती मिळण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत आवश्यक आहेत. या तर्कात तथ्य नक्कीच आहे, पण स्थानिकांमध्ये काही प्रश्न आहेत. मंदिराभोवतींची पारंपरिक रचना बदलणार का? छोटे दुकानदार टिकतील का? धार्मिक स्थळं आधुनिक करताना त्यांचा आत्मा हरवेल का? हे प्रश्न फक्त भावना नाहीत, तर सांस्कृतिक ओळखीचे प्रश्न आहेत. सरकारकडे कायद्याचा अधिकार आहे, पण लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला का? शक्तीपीठ महामार्ग सुमारे 800 किलोमीटरचा प्रस्तावित महामार्ग. हा महामार्ग महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे पर्यटन, उद्योग आणि रोजगार वाढेल. आता प्रश्न येतो विस्थापन आणि रोजगाराचा. प्रत्येक विकास प्रकल्प काहीतरी किंमत मागतो. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार, पर्यावरणावर परिणाम होणार. काही गावांमध्ये आंदोलने झाली. काही लोक म्हणाले, आम्हाला विकास हवा आहे, पण आमच्या अस्तित्वाच्या किमतीवर नाही. इथेच खरा प्रश्न उभारतो. जेव्हा सरकार कायद्याच्या आधारे जमीन संपादित करतं, तेव्हा ते कायदेशीर असू शकतं, पण नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? कायद्याचा धाक हा तात्पुरती शांतता देऊ शकतो, पण विश्वास कायमस्वरूपी साथ देतो. आणखीन एक प्रश्न असा की हा विकास कोणासाठी आणि कोणाच्या किमतीवर? जेव्हा आपण जमिनीवरची परिस्थिती पाहतो, तेव्हा एक वेगळेच चित्र समोर येते. पंढरपूर आणि तुळजापूरमध्ये शतकांपासून मंदिराच्या अवतीभोवती छोटे व्यापारी असतील, दुकानदार असतील आणि स्थानिक रहिवासी आहेत. पिढ्यानपिढ्या त्यांचे व्यवसाय हे याच मंदिरांवर अवलंबून आहेत. कॉरिडॉरच्या नावाखाली जेव्हा रस्ते रुंदीकरण होते, तेव्हा हजारो दुकाने आणि घरे पाडले जाणार आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला इथून हटवले तर आमचा रोजगार कायमचा नष्ट होईल. सर्वात महत्वाची खंत अशी आहे की या नागरिकांना पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाची कोणतीही ठोस व लिखित हमी प्रशासनाकडून वेळेत मिळत नाही. विकास हवा आहे, पण तो स्थानिक लोकांच्या पोटावर पाय देऊन का? हा सवाल आज विस्थापित नागरिक व राज्यातील शेतकरी विचारत आहेत. पुरंदर विमानतळाचंही तसंच आहे. पुण्याला मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ हवं याबद्दल फार कमी मतभेद आहेत, पण प्रश्न आहे जागेचा. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या भविष्याचं काय? सरकार नुकसान भरपाई देऊ शकतं, पण पिढ्यानपिढ्या जपलेली जमीन परत देऊ शकतं का? उद्योग आणि विमानांच्या उड्डाणांसाठी जमीन लागते, पण ही जमीन कुणाची आहे? तर ती पुरंदरच्या शेतकऱ्यांची आहे. पुरंदरचा हा भाग अतिशय सुपीक मानला जातो. इथे अंजीर, सीताफळ आणि डाळिंबाच्या जागतिक दर्जाच्या बागा आहेत. शेतकऱ्यांचा रोष असा आहे की एका बाजूला सरकार कृषी विकासाच्या गप्पा मारते आणि दुसऱ्या बाजूला याच शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या कमावलेल्या सुपीक जमिनी या विमानतळासाठी हिरावून घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांचा थेट आरोप असा आहे की भूसंपादन करताना लोकशाही मार्गाचा अवलंब केला जात नाही. जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला हा त्यांच्या भविष्याची आणि त्यांच्या मुलांच्या रोजगार भरपाई करू शकतो का? शेती गेली तर शेतकरी काय करणार? या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही प्रशासकीय नोटीसमध्ये नाही. लोकशाहीत संवाद महत्वाचा की कायद्याची सक्ती? कोणताही मोठा प्रकल्प राबवत असताना भूमी संपादन कायदा किंवा विशेष प्राधिकरणाचे अधिकार वापरले जातात.
या कायद्यानुसार सरकारला सार्वजनिक हितासाठी जमीन घेण्याचा अधिकार आहे, हे मान्य. पण लोकशाहीत जनतेची संमती आणि विश्वास या गोष्टींना स्थान आहे का नाही? स्थानिकांचा मुख्य आक्षेप हा आहे की अधिकारी वर्गाकडून त्यांच्याशी कोणत्याही थेट आणि पारदर्शकपणे संवाद साधला जात नाही. थेट नोटिसा पाठवल्या जातात, पोलिसांचा धाक दाखवला जातो आणि विरोध करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले जातात. जनतेला विश्वासात न घेता केवळ कायद्याच्या बळावर आणि सक्तीने प्रकल्प राबवणे याला कल्याणकारी राज्य म्हणता येईल का? विकास हा लोकांच्या कल्याणासाठी असतो, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. हा विचार प्रशासनाने का विसरू नये? लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांना असलेल्या नागरिक शास्त्राच्या ज्ञानाचा अभाव. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल म्हणजेच लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण आज ही व्याख्या कागदावरच राहिली आहे का? लोकविचारांना वगळून लोकप्रतिनिधींनी लोकसेवकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही नवीन व्याख्या तर उदयास आणली जात आहे का, असा प्रश्न उभा राहत आहे. भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिक सुजाण व्हावा म्हणून शालेय पाठ्यक्रमांमधूनच लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांची कामे काय आहेत हे देखील शिकवले जाते. लोकप्रतिनिधींनी सामाजिक उपक्रम राबवण्याचे, विकास कामे करण्याचे आणि जनतेला विश्वासात घेण्याचे, तसेच जनतेसाठी आवश्यक असलेले विकासाभिमुख निर्णय घेण्याचे काम करणे अपेक्षित आहे व लोकसेवकाने त्या घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे हे त्याचे मुख्य कर्तव्य आहे. पण मतदानासाठी कमरेपर्यंत वाकून नमस्कार करणारे आणि दारोदार फिरणारे हेच लोकप्रतिनिधी निवडणूक झाल्यावर मात्र जनतेला विश्वासात घ्यायची वेळ येते त्यावेळेस तोंड फिरवतात आणि लोकसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी पुढे करतात. यामुळेच जनता आणि लोकसेवक यांच्यात कायमच एक अविश्वासाची दरी निर्माण होते. प्रसंगी लोकसेवकांना त्यांची कर्तव्य बजावताना अनेक अडचणी येतात. या उलट मात्र लोकप्रतिनिधी स्वतःच्या जबाबदाऱ्यातून अत्यंत चतुराईने पळ काढत राजकीय अस्तित्व बचावाचे धोरण स्वीकारतात. यामुळे एकतर शालेय पाठ्यक्रमातून शिकवले जाणारे नागरिकशास्त्र खोटे आहे की लोकप्रतिनिधी व लोकसेवक यांचे वागणे खोटे आहे, असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. इतिहास सांगतो, ज्या विकासात लोकांचा सहभाग होता तो विकास टिकला आणि जिथे फक्त सत्ता आणि कायदा वापरला गेला तिथे संघर्ष निर्माण झाले. महाराष्ट्राला विकास हवा आहे का? होय, नक्कीच. मोठे रस्ते, मेट्रो, विमानतळ, औद्योगिक गुंतवणूक, पण त्याचबरोबर लोकांचा विश्वासही हवा आहे. कारण जनतेशिवाय विकास शक्य नाही. जेव्हा लोकांना वाटतं सरकार आमचं ऐकतंय तेव्हा आंदोलन कमी होतात. विश्वास निर्माण झाला तर विकास वेगाने होतो आणि भीती निर्माण झाली तर विरोध वाढतो. तर प्रश्न अजूनही उभाच आहे, महाराष्ट्राचा विकास जनतेच्या विश्वासाने होणार की कायद्याच्या धाकाने? उत्तर कदाचित दोन्ही मध्ये दडलं आहे. कायद्याशिवाय व्यवस्था चालत नाही, पण विश्वासाशिवाय समाज पुढे जात नाही. शेवटी एवढेच म्हणता येईल, महाराष्ट्राला विकासाची, विमानतळांची, महामार्गाची, चांगल्या कॉरिडॉरची गरज नक्कीच आहे. पण हा विकास करत असताना स्थानिकांचे योग्य पुनर्वसन, बाजारभावापेक्षा चांगला मोबदला आणि त्यांच्या रोजगाराची हमी देणे हे सरकारांचे कर्तव्य आहे. संवादाची जागा जेव्हा सक्ती घेते तेव्हा तो विकास नसून अन्याय ठरतो. प्रशासनाने कायद्याच्या धाकापेक्षा जनतेच्या विश्वासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे, तरच हा विकास खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. या संपूर्ण विषयावर तुमचे मत काय आहे? हे महाप्रकल्प स्थानिक जनतेवर लादले जात आहेत की राज्याच्या प्रगतीसाठी त्यांना सोसावे लागणारे दुःख आहे? तुमच्या प्रतिक्रिया
खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आमचा हा महत्वाचा विश्लेषण करणारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.